हाय हॅलो नमस्कार. मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. तरी तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं ना, लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आजचा विषय असा आहे की लहान मुलांना मालिश करण्याचे फायदे नक्की काय आहेत, लहान मुलांना मालिश करण्याचं योग्य वय काय याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लहान बाळाच्या जन्मापासून ते 1.5 वर्षापर्यंत आपण रेग्युलरली बाळांना मालिश करू शकतो. लहान मुलांना मालिश करण्याचे असंख्य फायदे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला सकाळ संध्याकाळ मालिश केल्याने शांत आणि छान झोप लागते. शांत आणि एकदम छानशी झोप झाली की बाळाला भूकही चांगली लागते. त्याचसोबत बाळाला पोटावरती गोल गोल मालिश केल्याने पोटात जर काही गॅस साठला असेल तर तो मोकळा होतो. त्याने बाळाला पचन किंवा बाळ सतत रडत नाही. त्यामुळे पोटावरती गोल गोल मालिश करणे फायदेशीर ठरते. बाळाच्या रेग्युलर मसाज करण्याने बाळाचा रक्तप्रवाह अगदी सुरळीत आणि छान चालतो आणि त्यामुळे बाळाच्या शरीराची चांगली वाढही होते. चांगली वाढ म्हणजे ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी होतात. ज्या वेळेला बाळाने बसलं पाहिजे त्या वेळेला बाळ बसतं किंवा ज्या वयात बाळ चाललं पाहिजे त्या वयात चालतं. बाळाच्या शरीरावर मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात घडतात. मालिश करण्याचा अजून एक छान फायदा म्हणजे आईचे आणि बाळाचे नाते मजबूत होते. त्यामुळे बाळाच्या सोबत मालिश करताना तुम्ही बाळासोबत छान छान गप्पाही मारू शकता. रेग्युलरली सकाळ संध्याकाळ मालिश करण्याने बाळाला भूक चांगली लागते, झोपही चांगली येते. त्यामुळे बाळाच्या शरीराची सुदृढ वाढही होते. बाळाचं वजनही चांगलं वाढतं आणि बाळाची योग्य वयात योग्य वाढही होते. बाळाच्या ओव्हरऑल सर्वांगीण विकासासाठी बाळाला मालिश करण्याचा खूप फायदा होतो. पण तुम्हाला बाळाला मालिश करताना योग्य त्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. बाळाला मालिश कशी करायची यावरती आयुर्वेदामध्ये योग्य त्या टिप्स सांगितल्या आहेत, जेणेकरून बाळाच्या शरीराचा रक्तप्रवाह योग्य दिशेने होईल, बाळाची वाढही चांगली होईल. त्याचसोबत बाळाला मालिश करताना तुम्हाला अगदी सौम्य प्रकारे मालिश करायची आहे. बाळाला त्रास होणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाळाला मालिश करणाऱ्या व्यक्तीची नखे कापलेली असावीत, जेणेकरून बाळाला त्याची इजा होणार नाही. त्याचसोबत बाळाला मालिश करण्यासाठी योग्य त्या तेलाचा वापर करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला मालिश करण्याची एक योग्य वेळ असते. बाळाला फिडिंग केल्यानंतर किंवा खाऊ चारल्यानंतर लगेच मालिश करायचं नाही आहे. त्याचसोबत मालिश करायच्या 15-20 मिनिट आधी बाळाने काहीतरी खाल्लेलं असावं. त्याचसोबत मालिश केल्यानंतर बाळाला अंघोळ ही 15-20 मिनिट नंतर घालावी. म्हणजे मालिश करायच्या 15-20 मिनिट आधी बाळाने काहीतरी खाल्लेलं असावं आणि मालिश केल्याच्या 15-20 मिनिटांनंतर बाळाला अंघोळ घालावी. मालिश करण्याच्या योग्य पद्धती आयुर्वेदिक गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. आपण समोर इमेजेसमध्येही बघत आहात बाळाची मालिश कशी करत आहेत ते. अशा छान छान गोष्टींचा अवलंब करून तुम्ही बाळाची मालिश करून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावू शकता. बाळाला मालिश करणे हे आयुर्वेदामध्ये, त्याचसोबत डॉक्टरांचाही हात सल्ला असतो की बाळाला मालिश केली पाहिजे. आशा करते की ही माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. थँक्यू.